सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान उभे विटेवारी शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी कारणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी हा सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ चित्ता जैसे गंगाजल चित्ता जैसे गंगाजल शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखे अमृताची वाणी देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ मुखे अमृताची वाणी देह देवाचे कारणी तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण
होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुण. आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ती श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया. ओम नमो श्यामनाथा तुम्हा प्रार्थनिया आता सेवे से आरंभिता होतो आहे. माझ्या सद्गो आय हो मोतराय त्यांच्या चरण माझे गो. नमो शिवा आदी कावडी घेतली खांदी मिळवली संत मांदी त्यांचे चरण रेणू वंदिरे. शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता मस्तक ही पायावरी. मस्तक ही पायावरी. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. पवित्र दरबार पावन भूमी संकीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा बहुज्ञात असणारा 4 चरणांचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा संतांचा जन्म, संतांचं जीवन, संतांचं शरीर आणि त्यांच्यापासून तुम्हा आम्हाला होणारा लाभ याच्याबद्दलचं श्रेष्ठत्व प्रतिपादित करणारा संतपर प्रकरणातला आहे. महाराज या अभंगाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला संबोधित करत असताना म्हणतात, संत हे शुद्ध बीजाच्या पोटाला रसाळ गोमटी फळं आलेली आहेत. त्या साधूच्या मुखामध्ये अमृताची वाणी आहे. देहानं ते देवाचं काम करतायत. मुखामध्ये अमृताची वाणी असून देह देवासाठी आहे. सर्वांगानं ते निर्मळ आहेत. चित्तानं गंगाजळाप्रमाणे पवित्र आहेत. मग जे चित्तानं गंगाजळाप्रमाणे आहेत, सर्वांगानं जे निर्मळ आहेत, मुखात ज्यांच्या अमृत आहे, देह ज्यांचा देवासाठी आहे, जी जन्मताच बीज शुद्ध आहे, रसाळ गोमटी फळं जन्माला आलेली आहेत. मग हे महाराजांनी सांगायचं आणि आपण उगचच काम नाही म्हणून ऐकायचं का? महाराज म्हणतात नाही. अशा लक्षणाचा संत पाहायला की त्या संतांच्या चरणावरती डोकं टेकवा. जीवनातील ताप जातील, जीवाला विश्रांती लाभेल. अभंगाचा सरळ अर्थ. विठ्ठल अभंगाकडे उपस्थित ज्येष्ठ परमार्थ केंद्रबिंदू श्रोतृगण, सांप्रदायनिष्ठ वारकरी संप्रदायाची द्योतक ज्येष्ठ सांप्रदायिक मंडळी, टाळकरी महाराज मंडळी, मृदंगाचार्य, हार्मोनियम वादक, विनेकरी महाराज, चोपदार महाराज, सर्वांच्या सेवेकडे वळण्यापूर्वी परिहार होतो असा पवित्र पुण्यभूमी धाकटी पंढरी मौजे धनेगाव. पुण्यभूमीमध्ये
पावनस्थळी म्हणजेच भगवान पंढरीश परमात्मा आईसाहेब रुक्मिणी मातेच्या या पवित्र प्रांगणामध्ये संकीर्तन रूपी सेवेच्या संबंधानं बोलायचं ते असं. गावातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व नव्हे, ज्या व्यक्तिमत्वाच्या अनुषंगानं धाकटी पंढरी ही महाराज नामोल्लेखित जगामध्ये प्रसारित झाली, महाराष्ट्रभर ख्याती आहे परिसरामध्ये, त्याच्याबद्दलचं श्रेष्ठत्व महत्त्व हे पोहोचवण्याचं कार्य. आणि संप्रदायामध्ये कीर्तनकार खूप आहेत, परंतु कीर्तनामध्ये आध्यात्मिक महाराज पुष्टी असणं आणि विशेषत्वे करून जीवनाचे कृतार्थता हेच कीर्तन आहे अशा माध्यमाची ज्यांची परिपूर्ण तत्व भूमिका होती, असे वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य मुरलीधर महाराज धनेगावकर म्हणजेच आपण सर्वांचे परिचित कासार भाऊ यांच्या 21व्या पुण्यतिथी निमित्त सर्व भाविक भक्तांच्या सहकार्यातून अतिशय आनंदानं बहुंचा हा सोहळा सालाबादप्रमाणे सर्व भक्त मंडळी, भाविक मंडळी, बहुंवरती प्रेम करणारी आणि बहुंच्या नंतर महाराज जी ही परंपरा आहे, म्हणजे चेदनेकांत महाराज होते, त्यानंतर आता जे हे कार्यभाग संपन्न करतायत आणि माझ्या वडिलाची मिराशी गा देवा या उक्तीला अनुसरून वंश परंपरा दासमी अंकित, आणि या उक्तीच्या संबंधानं अगदी बहुंची जी कीर्तन परंपरेची रीत होती अगदी त्याच रीतीला अनुसरून आणि बहुंच्या ज्या कीर्तन परंपरेमध्ये एक निष्ठेचा भाव होता तेच जागृत ठेवून, म्हणजेच वैकुंठवासी प्रातस्मरणीय भाऊंनी आपल्या सद्गुरूंवरती प्रेम, सद्गुरूंवरती खूप मोठी निष्ठा ठेवली. आणि ते म्हणजे श्री क्षेत्र सामनगाव या गुरुपरंपरेचे चौथे अधिकारी सिद्धयोगी सद्गुरू श्रीराम महाराज अण्णा यांच्या सेवेमध्ये खूप मोठा काळ भाऊंनी आध्यात्मिक दृष्टिकोनातून उन्नती व्हावी या उद्देशानं घालवला. आणि तदनंतर सद्गुरू मालकांच्या म्हणजेच दास महाराजांच्या सानिध्यामध्ये बहुवेळ बहुंचा हा भक्तीमध्ये गेला. आणि त्याच बहुंच्या कीर्तन परंपरेला आणि सद्गुरुनिष्ठतेला जोपासत ज्यांनी ही परंपरा बहुंचा महाराज नामोल्लेख हा जो प्रसारित करण्याचं काम या ठिकाणी करतायत, सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील एक विद्वान कीर्तनकार म्हणून ओळखलं जातं ज्यांच्याकडे, तसं बहुआयामी कीर्तनकार आहेत. ते सर्व गुणसंपन्न कीर्तनकार आहेत नव्हे. आम्ही सांप्रदायिक मंडळी त्यांना कीर्तन केशरी म्हणूनही संबोधितो. असे श्री हरिभक्तीपरायण बिभीषण महाराज अंदुरे आणि सर्व अंदुरे परिवार यांच्या वतीनं ही बहुंना आदरांजली सालाबादप्रमाणे संपन्न व्हावी आणि एखाद्या पुण्यात्म्यानं केलेलं कार्य त्यांच्यानंतर देखील पुण्य प्रसारित करत असतं, ही याच्यातून जाणीव निर्माण करून देऊन हा भव्य दिव्य सोहळा. आणि या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये श्री हरिभक्तीपरायण बिभीषण महाराज, सर्व अंदुरे परिवार आणि ग्रामस्थ भक्त मंडळी भाविकांच्या आग्रहानं, प्रेमानं, सद्गुरू परंपरेच्या संबंधानं आजची ही कीर्तनरूपी सेवा बहुंच्या चरणी समर्पित करण्याची मला संधी आहे. विठ्ठल विठ्ठल. महाराज
तद्निमित्त उपस्थित सर्व श्री हरिभक्तीपरायण बिभीषण महाराज यांच्या आमंत्रणाला आणि बहुंच्या चरणी सेवा समर्पित व्हावी, दर्शन व्हावं या अपेक्षेनं उपस्थित राहिलेले सद्भाविक मंडळी, सर्व ग्रामस्थ, धनेगावकर, धाकटी पंढरी येथील मंडळी, संप्रदायातील थोर सर्व दिग्गज महाराज मंडळी, अभंग महाराज या 3 मुद्द्याच्या संबंधानं या ठिकाणी प्रचलित आहे. संतांचा जन्म, संतांचं जीवन, संतांचं शरीर. मग तसं संतांचा जन्म, संतांचं जीवन आणि संतांचं शरीर का? तर वर्णन करण्यायोग्य आहे म्हणून. मग का वर्णन करावं? तर याच्याबद्दलचे आता वर्णविषय आपल्या समोर येतीलच. कारण जन्माला तुम्ही आम्ही आलोय, जीवन तुमचं आमचंही आहे आणि शरीर तुमचं आमचंही आहे. पण संतांचं शरीर वेगळेपणात मांडलं, साधूचं जीवन वेगळ्या दिग्दर्शनाने प्रकाशित केलं आणि संतांचा जन्म देखील एक विशेष सांगितला. जन्माच्या बाबतीत विचार केला तर या सृष्टीमध्ये जन्माला येणारी जी 84 लक्ष योनी आहे, याच्यामधला मनुष्य देह हा महाराज सगळ्यात गोड अभिप्रेत जन्म आहे. जो तुम्हा आम्हालाच गोड आहे असं नाही आहे. या जन्माचं कौतुक देवाला सुद्धा आहे की मी इतका चांगला देह बनवला. हो, असा हा माणसाचा देह गोड आहे. नव्हे असं म्हणा की माणसाच्या शरीरासारखं गोड या जगामध्ये देवाने दुसरं शरीर परिपूर्ण तत्वानं गोड बनवलं नाही. आणि म्हणून परिपक्व अशा स्वरूपाचं एक शरीर आहे, ते म्हणजेच मनुष्य शरीर. आणि म्हणून या मनुष्य शरीराचा हेवा तुम्हा आम्हाला सर्वांना हवा. हो, याचा हेवा वाटलाच पाहिजे. असा हा हेवा करण्यासारखं काय आहे तर शरीर आहे. कारण हेवा करावा याच्याबद्दलची ज्ञान आवश्यकता जी अपेक्षित आहे ती याच शरीरामध्ये. या शरीराच्या माध्यमातून देखील महाराज तुम्हा आम्हाला प्रगल्भता प्राप्त होऊ शकते हे कळण्याची सगळ्यात मोठी महाराज ज्ञानशक्ती याच शरीरात आहे. म्हणून या शरीराला गोड म्हटलं गेलं. म्हणून मी एक मुद्दा ठेवत असतो, माणसाचं शरीर गोड आहे म्हणून तर आपल्याकडं माणूस जन्मल्यानंतर पेढे वाटायची सवय आहे. का? तर माणसाचा जन्म गोड आहे. आणि गोड जिथं जन्म येतो तिथं महाराज उत्सव साजरा होतो. ज्या शरीराचं महत्त्व असतं त्या शरीराचं कौतुक केलं जातं. म्हणून माणसाच्या शरीरावर म्हणजेच जन्मावर पेढे वाटायची प्रथा आहे. मुलगी जन्माला आली तर जिलेबी वाटतात. काय पेढा असू देत अथवा जिलेबी असू देत, गोड हा महत्वाचा शब्द आहे. काय गोड महत्वाचा आहे. जिलेबी वाटली काय आणि पेढा वाटला काय, फक्त गोड जन्म आहे तो मुलीचा असू द्या अथवा मुलाचा असू द्या. आता जिलेबी आणि पेढा भेद आपण केलेला आहे. तसं आजच्या काळात मुलीचा आणि मुलाचा भेद ठेवायचा काळ राहिला नाही, संपून गेला काळ. होता एक मागचा काळ 25 वर्षाच्या पाठीमाग, भेद दाखवणारा मुलगी आणि मुलगा. पण आता कुठं भेद दिसतो मुलीमध्ये? आणि जे मुलगी करू शकते ती जगामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही आहे की आजच्या काळात मुलगी करू शकत नाही. मी तर असं म्हणतो, मुलाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची प्रत्येक क्षेत्रामध्ये जर कोण महाराज दावेदार असेल तर ती मुलगी आहे. प्रत्येक क्षेत्र घ्या, कोणत्याही क्षेत्रामध्ये तिनं उन्नती केलेली आहे. आत्ताचं भारत पाकिस्तानचं युद्ध घ्या, त्याच्यामध्ये 2 मुलींची कामगिरी उल्लेखनीय. नुसती भारताने नाही अनुभवली तर जगाला माहीत झाली आहे. कॅप्टन कुरेशी मॅडम आणि आपल्या दुसऱ्या सिंग मॅडम या 2 उन्नती पथावरचं कार्य करणाऱ्या मुली 2 पाहायला मिळाल्या. असं प्रत्येक क्षेत्रामध्ये सर्वतोपरी काम करण्याची जिम्मेदारी मुलींना विसरली आहे. आणि आजच नाही आहे, मी तर म्हणतोय मागेपासून आत्तापर्यंत विचार जरी केला तरी मागेही मुलींकडे धाडस होतं, स्त्रीकडे धाडस होतं. फक्त आपण जगाच्या समोर येऊ दिलं नाही.
हो, कारण मनुष्याला वाटायचं मुलगी जर पुढे आली तर माणसाचं वर्चस्व, इगो हर्ट होतो. काय होतं? इगो हर्ट होतो माणसाचा. त्यामुळे हे इगो हर्ट होऊ नये म्हणून आपण स्त्रीला डांबून ठेवलं. हो, परंतु ती मागेही मोठीच होती. श्रीकृष्ण अवतारामध्ये पहिला मोक्ष स्त्रीचाच अधिकार आहे. राम अवतारामधलाही पहिला मोक्ष स्त्रीनंच मिळवलेला आहे. याचा अर्थ असा होतो स्त्री मागेही मोठीच होती, हो, धाडशी होती. आता मला विचार करा, सांगा, श्रीकृष्ण अवतारामध्ये पैजेचा विडा जेव्हा ठेवला तिथं काही माणसं नव्हती का? गच्च भरलेली होती, बारकी चिरकी नव्हती, चिल्लर चाललर अशी बंद्या नोटाची बलाढ्य राक्षस बसलेली होती. तरी देखील सगळ्या राक्षसांमध्ये धाडस कोणाचं झालं नाही? काय? यूट्यूब चॅनलवाले. एकाच धाडस झालं, हो, ती म्हणजेच एका स्त्रीच. हो, गडी सगळे असे बसले आणि स्त्रीनं विडा उचलून गेली. मुद्दा इथं होतो महाराज. म्हणून पहिला मोक्ष मिळवण्याचा अधिकार स्त्रीनं मिळवलाय. म्हणून एक स्त्रीत्वाचा जरी आपण स्वाभिमान अभिमान जरी मानला तरी कमी नाही आहे. कोणतंही क्षेत्र घ्या, उगा सोप्या सोप्या गोष्टी आहेत. स्वर्गवासी इंदिरा गांधी असतील, राष्ट्रपती म्हणून प्रतिभाताई पाटील यांना पाहिलं असेल, किंवा आताच्या द्रौपदी मुर्मू पाहतोय. राजकीय क्षेत्र प्रगल्भ. आणखीन थोडंसं महाराज याला पाहायचं झालं तर परमार्थिक क्षेत्रामध्ये देखील अतुलनीय कामगिरी आपल्याला मुलींच्या बाबतीमध्ये दिसते. उदाहरणासाठी आदिशक्ती मुक्ताबाई दासीजनी लागे पायी, किती विचार प्रगल्भ मुक्ताईंचा त्यावेळेसचा देखील पाहिला तर ज्ञानोबारायांना क्लेश उत्पन्न झाला, कडी लावली, आतमध्ये ज्ञानोबाराय बसतायत आणि त्या ज्ञानोबारायांना महाराज बाहेर काढण्याचं काम त्या काळी देखील एका महाराज मुलीनं केलं, मुक्ताईनं केलं. ताटी उघडा ज्ञानेश्वर. महाराज त्यावेळी देखील एका मुलीनं श्रेष्ठत्व दाखवून ज्ञानोबाराय म्हणजे नॉट अ जोक. ज्ञानोबाराय विश्वाला गवसणी घालणारा ज्ञानोबाराय आहेत. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्ण करणारे ज्ञानोबाराय आहेत. आणि अशा ज्ञानोबारायांना महाराज क्लेश उत्पन्न झाल्यानंतर त्याच्यातून बाहेर काढण्याचं काम एक मुलगी करते. तिचं नाव महाराज आदिशक्ती मुक्ताबाई. म्हणून परमार्थिक क्षेत्रामध्ये महाराज नामदेवाची निस्सीम सेवक आणि देवाची लाडकी बनली आहे. जनाबाई आहे, मीराबाई आहे, राधा आहे, अशी कित्येक पात्र महाराज बहिणाबाई आहेत. अशी कित्येक पात्र तुमच्या आमच्या समोर मांडलेली जातात. म्हणून स्त्रीत्वाचा स्वाभिमान, म्हणून कोणतंही क्षेत्र महाराज कमी नाही. उदाहरणासाठी एक दोन सांगायची नावं तर कोणतंही काम आज मुलगी करत नाही असं नाही आहे. विमानाची पायलट मुलगी आहे, रेल्वेची चालक मुलगी आहे, एसटीची ड्रायव्हर मुलगी आहे, एसटीची कंडक्टर मुलगी आहे. विनोद शेठ कंडक्टर आहे मुलगी, डबल सिंगल तिच्या हातात आहे. अशोक महाराज घरची असते तशीच. हो, सिंगल दिली की बस खाली, डबल दिली की उचल पिशवी. हो चला. त्याच पद्धतीनं एसटीची कंडक्टर आहे, पिकअप चालवते मुलगी, ऑटो रिक्षा चालवते मुलगी, स्कूटीवर तर फिरतेच फिरते, आरची बुलेटवर फिरते महाराज. इतकं प्रगल्भता आहे मुलींच्या मध्ये, आता कमी राहिलेली नाही. किती नावं सांगल मला मी तुम्हाला की ज्या क्षेत्रात मुलीनं काम केलं नाही. बरं का महिला मंडळी, कमी समजत जाऊ नका स्वतः. तसं काही जणी म्हणतील मी पहिल्यापासून स्वतःला कमी समजित नाही. हो महाराज चला, पण प्रगल्भता ह्याच्यात सांगतो, मुली कुठंच कमी नाही आहेत. हा आजचा काळ आहे. किती आणखीन उदाहरणं सांगू तुम्हाला. विमल सुद्धा खाते मुलगी आता, दारू सुद्धा पेते मुलगी आता. तुम्ही म्हणाल काय बोलतोय तू? मी बोलत नाहीये, बातम्या सांगतात म्हणून पाहतोय. हो, पुण्यातल्या गर्ल्स हॉस्टेलचं प्रकरण आहे. 2 महिने झालं लय गाजलं होतं.
मुलीच्या हॉस्टेलमध्ये महाराज बाटल्या सापडल्या. मुद्दा इथं येतो, कोणतंही क्षेत्र घ्या, आता कमी म्हणायचं काम राहिलेलं नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये उन्नती आहे. म्हणून एक माझा सहज मत होतं की जिलेबी आणि पेढा याच्यात थोडा फरक आपण जर केला तर जिलेबीच्या ऐवजी मुलीला सुद्धा पेढा द्यायला काही हरकत नाही. जन्मावर मुलीच्या प्रगल्भता आहे तिच्याकडे. महाराज ती श्रेष्ठ बनू शकते याच्याकरिता. पण तरी देखील काही स्त्रियांना हे पटत नाही. त्यांच्याकडे एकच मुद्दा असतो, मुलगा झाला की पहिला मुद्दा येतो त्यांच्या मुखातला शब्द, वंशाला दिवा, आयुष्यभर अंधारात ठेवा. मुलगी झाली की पेटंट शब्द आहे जुन्या मावशांचा, अवदासा. आणि तू कोण होती म्हणणारी अवदासा. पण ज्या ज्या मुलगी जन्मल्यावर अवदासा म्हणाल्या, सांगू तुम्हाला, त्याच आता म्हणतात माझ्याही मुलाला एखादी अवदासा बघा, 40 वर्षाचं झालंय. काळ लय उशीर घेत नाही, पण दम आहे थोडा त्याच्याकडं. पण एक दिवस बदला घेतल्याशिवाय राहत नाही. चला, मुद्दा असतोय महाराज, मुलगी अथवा मुलगा जन्म गोड आहे. मग तुमचा आमचा जन्म गोड असताना आपल्या जन्माची ख्याती नाही आहे का? महाराज म्हणतात आपल्याही जन्माची ख्याती आहे गोड या न्यायानं. पण भानगड अशी होतीये, जन्म आपला गोड मानला जातो, पण मानलेला जन्म हा जीवनाच्या प्रवासात गोड राहत नाही. आणि म्हणून मग संतांच्या बद्दल गोड वेगावे लागतात. कारण संतांचा जन्मही गोड जसा तसं जीवनही गोड आहे. जसं जीवन गोड आहे तसं त्यांचं शरीरही गोड आहे. आणि त्या शरीरामुळं तुम्हा आम्हाला अलभ्य लाभ आहे. आणि म्हणून गोडवा गायचा, श्रेष्ठत्व सांगायचं, महत्व साधूचं जगाच्या समोर ठेवायचं. कारण काय तर महाराज जन्म गोड आहे. कसा? अभंगाची सुरुवात.